मंडळी, कथास्तू या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजची कथा जितकी भावस्पर्शी आहे तितकेच आजच्या पिढीसाठी डोळे उघडणारी सुद्धा आहे। आपल्याला ती निश्चितच आवडेल, पण कथा सुरू करण्यापूर्वी नेहमीचं आर्जव, कथा आवडल्यास अगदी वेळात वेळ काढून कमेंट करा, लाईक, शेअर, हाईप आणि अजून केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। आजची कथा आहे साखर डोह। लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर। ऑफिसमधून रेवा घरी आली आणि तिने भाजीच्या पिशव्या किचनच्या ओट्यावर ठेवल्या। फ्रेश होऊन ती बाहेर आली तोपर्यंत आकाश सुद्धा ऑफिसमधून घरी आले होते। हात पाय धुवून त्यांनी गॅसवर चहाचं आधण ठेवलं होतं। रेवा, आजचा दिवस कसा गेला तुझा? त्यांनी प्रेमानेच विचारलं। तिने मात्र उंटाच्या चालीचं तिरपं उत्तर दिलं, आला तसा गेला। मिडल क्लास लोकांचा दिवस त्यांच्यासारखाच मिडल क्लास असतो। सकाळी उठायचं, डबे डुबे करायचे, धावत पळत ट्रेन पकडायची, ऑफिसमध्ये मान मोडेपर्यंत काम करायचं, संध्याकाळी येऊन जेवायचं, वेळ मिळाला तर हातात रिमोट घ्यायचा आणि मग झोपून जायचं। त्यात वेगळं काय असतं? त्रागा करत ती म्हणाली। त्यावर आकाश थोडा हसला। अगं, आपण वेगळं पाहायला शिकलो की वेगळापणा दिसतो, चहा गाळत तो म्हणाला। हो, काय वेगळेपणा दिसला तुम्हाला? 4 व्हीलर दिसली की आपल्या छतावरून जाणारं एअर इंडियाचं विमान दिसलं? तशी स्वप्न सुद्धा आपण पाहू नयेत। साधं गावी जायचं म्हटलं तर एसटी करावी, नाहीतर मग बजेट जास्त असलं तर एशियाड, वैतागत ती म्हणाली। बरं, जाऊ देत सध्या तो विषय, तू शांत हो आणि चहा घे पाहू, असं म्हणत एक कप त्यांनी हातात दिला। ते बाहेर जाऊन बसले। खरं तर रेवाला फार राग यायचा, या घराचा, या संसाराचा, या नवऱ्याचा। कशात म्हणून तिला रस वाटायचा नाही आणि या सगळ्याला जबाबदार तिचे पप्पा होते। आज हे सगळं ती त्यांच्यामुळेच भोगत होती। जे वैभव, जी श्रीमंती तिच्या नशिबाने तिला उपभोगायला मिळणार होती, त्यात रोडा टाकून हे भोग त्यांच्यामुळेच तिला भोगावे लागत होते। आणि अलीकडे तर तिने आई बाबांना फोन करणं सुद्धा सोडून दिलं होतं। आठवड्यातून एकदा आईनेच कधी फोन केला तर ती जीवावर आल्यासारखं बोलायची। आई बाप्पांना सुद्धा फार वाईट वाटायचं। पप्पा कित्येकदा म्हणाले होते, रेवा बेटा, आम्ही जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठी केलं, कधीतरी तुला ती गोष्ट पटेल। पण अजून तरी ती कधीतरीची वेळ आली नव्हती एवढं खरं। आकाश चांगले नव्हते का? तर तसंही नाही, ते खूप चांगले होते, पण तिच्या अपेक्षेत बसणारे निश्चितच नव्हते। खरं तर तसंही नव्हतं। लग्नासंबंधी, जोडीदारासंबंधी तशा पूर्वी तिच्या फार अपेक्षा नव्हत्या, पण त्या एका घटनेने आपोआपच तिला तिची योग्यता कळाली होती आणि तिच्या अपेक्षा आपोआपच उंचावल्या होत्या। रात्री झोपताना आकाश म्हणाले, रेवा, परवा आपल्या लग्नाला बरोबर 6 महिने पूर्ण होतील। काहीतरी छोटंसं प्लॅन करूया, हॉटेलमध्ये जाऊ। तेव्हा रागाने ती फणफणली, माझ्या नशिबाने आयुष्यभर छोटंसंच प्लॅन करावं लागणार आहे आता। असू देत, असंही ऑफिसमध्ये मला भरपूर काम आहे। आणि कुशी वळवून ती झोपून गेली। तिच्या अशा वागण्याचं आकाशला फार वाईट वाटे। जर मी हिला आवडलो नव्हतो तर हिने होकार का दिला? ही आपल्याशी असं का वागते? कित्येक वेळा तरी त्यांनी विचारून पाहिलं होतं, पण तिचं एकच उत्तर असायचं, आता या सगळ्या गोष्टीचा काट्याकूट करून काय फायदा? लग्न झालं तेव्हा आता ते तसंच रेटायचं। पण रेटायचं होतं तर माझ्याशी लग्न तरी का केलंस? या त्यांच्या प्रश्नावर ती आपलं बोट कपाळावर ठेवायची आणि पडलेल्या सुरात म्हणायची, नशीब, दुसरं काय? आकाशचा स्वभाव मुळात शांत होता, समजूतदार होता। कधी ना कधी रेवाला आपल्याबद्दल प्रेम वाटेल, ती समजून घेईल असं त्यांना वाटायचं। पण आता 6 महिने होत आले, हळूहळू त्यांचाही धीर खचत चालला होता। तिच्या बाबांशी एकदा या विषयावर स्पष्टपणे बोलून घ्यावं असं त्यांना कित्येकदा वाटे, पण कदाचित ऑफिसचं प्रेशर, घरच्या जबाबदाऱ्या यामुळे रेवा असं म्हणत असावी असंही त्यांना वाटायचं। खरं तर घरच्या जबाबदाऱ्या फार काही नव्हत्याच। आकाशचे आई बाबा गावी राहायचे। 6 महिन्यात फक्त एकदाच 4 दिवसांसाठी ते इथे येऊन गेले होते। बाकी दोघांचा राजा राणीचा संसारच होता। पण रेवाला ते कुठे पटायला? हा कसला राजा राणीचा संसार आणि हा कसला चौकट राजा? आपण त्याची इस्पिकची राणी। राजा कुठे असा असतो? राजा असतो सम्राट सारखा। झोपताना ती भूतकाळात गेली। साधारण 3 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल।
शिक्षण पूर्ण होऊन ती एका कंपनीत जॉबला लागली. कामाचा नवीन उत्साह होता. त्याचबरोबर ऑफिसमध्ये येणारा इतर स्टाफ पाहून आपणही त्यांच्यासारखे छान छान कपडे घालावे, छान छान राहावं असं तिला वाटायचं. ते काही चूक नव्हतं. नोकरी चांगली होती, पगार चांगला होता. त्यामुळे तिने स्वतःचा छान असा मेकओव्हर करून घेतला होता. अगदी तिच्या पर्सनॅलिटीमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. तिचं बोलणं वागणं तर छान होतंच, पण दिसायला सुद्धा आता ती फारच आकर्षक दिसू लागली होती. एखाद्याने पुन्हा एकदा नजर वर करून पाहावी इतकी आकर्षक. काही दिवसातच तिने कामात सुद्धा आपली चुणूक दाखवली. तिचं पहिलंच इन्क्रीमेंट अपेक्षेपेक्षा बरंच जास्त झालं होतं. स्टाफमध्ये पहिल्याच वर्षी बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर असा अवॉर्ड तिने मिळवला होता. स्टाफमध्ये मागे कुजबूज सुद्धा होऊ लागली होती की सर हिच्याबरोबर फेवरेटिझम करतात. पण लोकांना आपलं यश बघवत नाही हेच खरं. म्हणूनच तर माझ्या मागे गॉसिप करत राहतात ही लोक. माझं काम निश्चितच सरांना आवडत असणार. एवढी मोठी कंपनी चालवतात ते. उगीच पार्शलिटी करून असा अवॉर्ड मला कशाला देतील असं ती स्वतःला समजवायची. पण त्याचबरोबर तिच्या बरोबरीने काम करत असणारे विकास, प्रज्ञा मॅडम, अगदी कॉन्फिडंटली प्रेझेंटेशन करणारी प्राची यांचाही विचार तिच्या मनात येऊन जायचा. खरं तर या लोकांनी आपल्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स दिला आहे, तरी यांना हे बक्षीस का मिळालं नसावं असंही तिला वाटून जायचं बऱ्याचदा. पण कधी कधी नशीब आपल्यावर मेहरबान असतं म्हणून असेल कदाचित. हळूहळू सरांनी तिला ऑफिसच्या रुटीन कामातून मोकळं केलं आणि वेगळ्याच कामांमध्ये गुंतवलं. त्यांचा मुलगा सम्राट 5 गणीवरून शिकून आला होता. अलीकडे त्याने ऑफिस जॉईन केलं होतं. दिसायला भारी हँडसम होता. साधारण उंची 5 फूट 10 इंच असेल. गोरा पान, गालावर हलकीशी खळी पडलेली, तांबट काळे केस. चालतानाचा त्याचा रुबाब पाहिला तर वाटायचं की एखाद्या पिक्चरमधला हिरोच आहे हा. सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असायच्या. त्यात रेवा सुद्धा एक होती. स्वप्नातला राजकुमार असतो तो असाच असतो. तिला त्याच्याशी झालेली पहिली भेट आठवली. तो आला तेव्हा सरांच्या केबिनमध्ये त्यांच्या बाजूला बसला होता. सरांनी रेवाला आत बोलवलं. मे आय कम इन सर, तिने विचारलं. हा रेवा, ये ना, बस. असू देत सर. ती एवढं म्हणेपर्यंत त्याने उठून तिच्यासाठी पुढे होऊन खुर्ची ओढली. त्याचं ते स्त्री दाक्षिण्य पाहून तिला भारी कमाल वाटली. एवढ्या हँडसम मुलाकडून अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली म्हणून आनंद सुद्धा झाला. रेवा, आधी तुझी याच्याशी ओळख करून देतो. हा माझा मुलगा सम्राट इनामदार. US मधून ह्याचं MS पूर्ण झालंय. अलीकडे 5 गणीच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधून MBA सुद्धा पूर्ण केलंय त्याने. नुकतंच ऑफिस जॉईन केलंय. ऑफिसचं सगळं मार्केटिंग यापुढे तोच पाहणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तू त्याला असिस्ट करावंस. म्हणजे खरं तर हे काम खरंच खूप चॅलेंजिंग आहे, पण ऑफिसमध्ये तूच ते करू शकशील अशी माझी खात्री आहे. ते ऐकून रेवाला खूप आनंद झाला. खरं तर मार्केटिंग या क्षेत्रात तिचा काडीचाही अनुभव नव्हता. मग सरांनी हे काम आपल्याला कसं दिलं आणि ते आपल्याला जमेल का असाही विचार मनात येऊन गेला. तिने तो बोलून सुद्धा दाखवला. पण सर, मार्केटिंगबद्दल मला विशेष माहिती नाही. तेवढ्यात सम्राट पटकन म्हणाला, ते सगळं शिकवण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त तुझा होकार कळव रेवा. पहिल्याच फटक्यात त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकून ती अगदी मोहरून गेली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता मग तिने होकार कळवून टाकला. मग आठवड्यातून 3 ते 4 दिवस त्याच्याबरोबर इथे तिथे जावं लागायचं. कोणत्या तरी बिझनेस डीलसाठी, कधी कर्जत, कधी लोणावळा अशा ठिकाणी जावं लागायचं. खरं तर तिच्या पप्पांना ते आवडायचं नाही, पण हा नोकरीचा एक भाग आहे असं म्हणून ती पप्पांना गप्प करत असे. बऱ्याच गोष्टी तिला घरी सांगता सुद्धा यायच्या नाही. म्हणजे बिझनेस मीटिंग झाली की पुढे क्लायंट बरोबर ड्रिंक पार्टी होत असे. बऱ्याचदा या अशा मीटिंग्स रेस्टॉरंटमध्ये कमी, बारमध्येच होत असत. अनेक क्लायंट त्यांच्याबरोबर त्यांच्या पर्सनल असिस्टंटला घेऊन यायचे. त्या मुलींचे कपडे पाहिले की रेवाच्या पोटात कधी कधी गोळाच यायचा. त्या मुली आणि त्यांचे बॉस एकमेकांशी अगदी फ्रीली वागायचे. तसं तर सम्राटने सुद्धा 1-2दा तिच्या खांद्यावर हात टाकला होता. तिला सुरुवातीला ऑकवर्ड वाटलं, पण तिने प्रतिकार मात्र केला नाही. एकदा तर सम्राटने तिला ड्रिंक घेण्याचा पण आग्रह केला. सुरुवातीला ती नाही नाही म्हणत राहिली, पण नंतर त्याच्या आग्रहाखातर त्याच्याच ग्लासमधून एक सीप घेतलं तिने. त्यावेळेस मात्र तिला आई वडिलांचा विचार येऊन
फार वाईट वाटलं होतं. पण कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर या गोष्टी कराव्याच लागतात हे सम्राटचं म्हणणं सुद्धा तेव्हा तिला पटलं होतं. पण अशा गोष्टी करताना जेव्हा मनात द्वंद्व होतं तेव्हा मनाची फार ओढाताण होत असते. एकीकडे प्रगती सुख खुणावत असतं, दुसरीकडे आपले संस्कार मागे खेचत असतात. ही अशी रस्सीखेच माणूस अनेकदा अनुभवत असतो. त्या क्षणी काय करावं हे बुद्धीला पटलेलं असतं, पण तरी मन मात्र वाहतच जातं. 6-7 महिने ती ऑफिसमध्ये काय काम करत होती ते तिलाच कळत नव्हतं. कुठलाही डेटा भरणं नाही, कुठल्या फाईल पूर्ण करणं नाही, कामाच्या संदर्भात कुठल्या मीटिंग अटेंड करणं सुद्धा नाही. तिचं काम फक्त सम्राटला कंपनी देणं. आणि हळूहळू तिला त्याच्या सहवासाची सवय होऊ लागली होती. त्याला उशीर झाला की तिला बेचैन वाटू लागायचं. 2 दिवस तो ऑफिसला आला नव्हता. शेवटी न राहून ती सरांच्या केबिनमध्ये गेली. रेवा, बरं झालं तूच आलीस. मला तुझ्याशीच एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बस ना, सर म्हणाले. तुला तर माहितीये 2 दिवस सम्राट ऑफिसला येत नाहीये. त्याची तब्येत जरा बरी नाही. हॉस्पिटलमध्ये वगैरे नाही, तो घरीच आहे. पण प्रकृती तेवढी स्थिर नाही हेही बाकी खरं. सर म्हणाले. तसं तिने काळजीने विचारलं. का सर, काय झालं त्यांना? गंभीर चेहरा करत सर म्हणाले, लवेरिया. तिला काही कळलं नाही. ती जास्तच गोंधळली. मग मात्र सर हसले. रेवा, फार आडून आडून बोलायचं नाही मला. अगं, सम्राट तुझ्या प्रेमात पडलाय आणि मला वाटतं तुझीही तशीच अवस्था असेल. बरोबर ना? काय बोलावं तिला कळलंच नाही. गोंधळून ती इथे तिथे पाहत राहिली. हे बघ रेवा, तुझ्या मनात आता काय चाललंय हे मी समजू शकतो. पण आता तूही हळूहळू या गोष्टीचा विचार कर. खरं तर या बाबतीत सम्राटच तुझ्याशी बोलणार होता, पण त्याला बोलायला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. म्हणून म्हटलं आपणच बोलूया. आता तूही तुझ्या घरी सांग. आम्हाला सून म्हणून तू पसंत आहेस. आता तुला सम्राट पसंत आहे की नाही आणि तुझ्या घरच्यांना तो जावई म्हणून पसंत आहे की नाही हे लवकरात लवकर कळवा बरं आम्हाला. सर म्हणाले. तशी ती लाजली. येते सर, असं म्हणत उठली. बाहेर आल्यानंतर तिच्याबरोबर काय होत होतं तिचं तिलाच कळत नव्हतं. सम्राट आणि मी, आपली जोडी काय भारी दिसेल. ऑफिसमधला स्टाफ काय काय म्हणेल आपल्याला. आपण लग्न कुठे करायचं, कसं करायचं, आणि रिसेप्शन, आणि मग हनीमूनला कुठे जायचं, फॉरेनला. आपल्या मैत्रिणी आपल्याला चिडवतील. एवढा हँडसम नवरा, एवढा श्रीमंत, म्हणजे आपण या कंपनीची मालकीण होणार. विचार अजिबात थांबतच नव्हते. ती अजिबात शांतच होत नव्हती. शेवटी मग ती उठली, वॉशरूममध्ये गेली आणि पाण्याचे हबकारे मारून घेतले. तेव्हा कुठे डोकं थोडं शांत झालं. सारखे सारखे सरांचे शब्द आठवत होते. लवकरात लवकर घरी सांग आणि आम्हाला निर्णय काय तो कळवा. तिलाही फार वेळ काढायचाच नव्हता. आपली निवड काही चुकलेली नाही. सम्राट सारखा जावई यांना शोधून मिळणार नाही. अशा विचारानेच ती घरी आली आणि अगदी मोकळेपणाने तिने आईबाबांना जे घडलं ते सांगितलं. तिला वाटलेलं आईबाबांना आनंद होईल, पण घडलं उलटच. ते दोघे अधिकच काळजीत पडले. आई शांत झाली, पण बाबा मात्र खूपच चौकशी करू लागले. अगं, हे अचानक काय म्हणतेस तू? त्या मुलाचं शिक्षण कुठे झालंय, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला कोणतं व्यसन आहे की नाही, तो नेमकं काय काम करतो, कुणाकुणाशी बोलतो, भेटतो, तुमची ओळख कशी झाली, मैत्री कशी झाली, तुम्ही प्रेमात कधी पडलात. नको नको ते सगळे प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांचा कीस काढून झाला. शेवटी मग ती वैतागली. हे बघा पप्पा, सम्राट खूप चांगला मुलगा आहे. दिसायला हँडसम आहे, श्रीमंत आहे, एकुलता एक आहे. आणखीन अजून काय हवं तुम्हाला? तिने विचारलं. बेटा, या सगळ्या गोष्टी नसतील तरी एक वेळ चालेल ग, पण मला तुझी सेफ्टी, तुझा आनंद हवाय. पप्पा असं म्हणताच तिला जरा आश्चर्य वाटलं. हो, फक्त पत्रिका, गुण जुळवून, मुलाचा चेहरा, पगाराचा आकडा, बँक बॅलन्स ठरवून लग्न करून देणारा बाप मी नाही. तो जसा त्याच्या आईबाबांचा एकुलता आहे तशी तू सुद्धा आम्हाला एकुलती एकच आहेस. आमचा जीव की प्राण आहेस. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी बांधील असलो तरी तुझी अवाजवी इच्छा पुरवायची की नाही याबाबत मला विचार करावाच लागेल बेटा. हे बघ, आपण सम्राटला भेटूया, बोलूया. मी लगेच काही नकार देत नाहीये. आमची कोणतीच अट नसेल आणि एवढ्या मोठ्या लोकांसमोर तशी ती ठेवणं बरोबर सुद्धा नाही.
माझी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे लग्नाच्या आधी तुम्हा दोघांचंही मेडिकल चेकअप व्हावं. लग्नाच्या दृष्टिकोनातून पती पत्नी या नात्याने जेव्हा तुम्ही एकत्र याल त्या दृष्टिकोनातून ज्या जरुरी टेस्ट आहेत त्या तुम्ही दोघांनीही करून घ्यावात असा माझा आग्रह आहे. आणि ही अट फक्त सम्राटसाठीच आहे असं नाही. कोणतंही स्थळ तुला आलं तरी माझी हीच अट कायम राहणार आहे. बाबांच्या त्या विचित्र अटीचं रेवाला आश्चर्य वाटलं, पण तिला त्याच्यात काही हरकत वाटली नाही. मेडिकल टेस्ट करायला काय हरकत आहे? आजकाल मेडिकल टेस्ट करणं किती सोपं आहे आणि एका दृष्टीने ते बरोबर सुद्धा आहे. पुढे प्रेग्नन्सीच्या दृष्टिकोनातून दोघांचा ब्लड ग्रुप एक असेल किंवा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल किंवा आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते आधीच कळतील आणि त्या दृष्टिकोनातून प्रिकॉशन सुद्धा घेता येतील असं तिला वाटलं. या बाबतीत सम्राटलाही काही हरकत नसावी. पप्पांची ती छोटीशी अट मान्य करायला काहीच कठीण नव्हतं. अगदी त्याच रात्री सम्राटचा फोन आला. सम्राट सर, तब्येत कशी आहे? तिने हळूवारपणे विचारलं. तुझ्याशिवाय तडफडतोय ग, तो असं म्हणाला तशी ती लाजली, हसली. बरं, आज बाबांशी बोलणं झालं? मग काय म्हणाले ते? त्याने आश्चर्याने विचारलं. लग्नाला तयार आहेत, फक्त त्यांची एक छोटीशी अट आहे, ती म्हणाली. अट कोणती? सम्राटने विचारलं. लग्नाच्या आधी आपण आपलं मेडिकल चेकअप करून घ्यावं अशी. ठीक आहे ना, अगदी लगेचच आपण करून घेऊ, म्हणजे मग आपला रस्ता मोकळा. ती पटकन बोलून गेली तसं तो भडकला. म्हणजे त्यांचा आमच्यावर विश्वास नाही की काय? मी काय त्यांना फालतू वाटलो? माझी मेडिकल टेस्ट करून घेणार, रिपोर्ट त्यांच्या समोर ठेवणार आणि मग मला ते निवडणार? हे बघ रेवा, खरं तर आमच्याशी सोयरीक जुळवायची तुमची लायकी सुद्धा नाही, पण तरीही तू मला आवडलीस म्हणून मी माझ्या डॅडींना बोलायला सांगितलं. पण आता तुमचे एवढे नखरे असतील तर हे लग्न कॅन्सल केलेलंच बरं, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. तिला खूप वाईट वाटलं. ती पुन्हा पुन्हा फोन करत राहिली, पण त्याने मात्र फोन उचलला नाही. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी हे एवढे का चिडले? एवढा का इगो दुखावला गेला? याचं उत्तर तिला आज तागायत मिळालं नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसला गेली तेव्हा सरांनी तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि सरळ तिला टर्मिनेशन लेटर देऊन टाकलं. कंपनीला तुमची गरज नाही असा मजकूर असलेलं. तिला धक्का बसला. काय बोलावं तिला कळेच ना. एवढी काय मोठी चूक झाली? तिने सरांशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांनी तर सरळ गेट आउट असं म्हटलं. तिला तत्काळ ऑफिसमधून निघून जा असं सांगितलं. त्या अपमानानंतर ती तिथे थांबूच शकली नाही. ती घरी रडतच आली. तिने आपल्या पप्पांना खूप दोष दिला. पप्पा तेव्हा काही बोलले नाहीत, पण 4 दिवसानंतर मात्र म्हणाले, बेटा, ही अट त्यांना एवढी का टोचली याचा कधी विचार करून पहा. अगं, आयुष्यात जे होतं ते आपल्या भल्यासाठीच होत असतं. रेवाच्या आयुष्यातला तो एक अध्याय कायमचा संपला होता. ज्या पद्धतीने तिचा अपमान झाला होता त्यानंतर सम्राटला पुन्हा फोन करायची तिची इच्छाच उरली नव्हती. त्यानेही पुन्हा कधी फोन केला नाही. हळूहळू दिवस गेले. तिने दुसरा जॉब धरला. तिला सुद्धा चांगली स्थळं येऊ लागली, पण प्रत्येक स्थळाचं कंपॅरिझन ती सम्राट बरोबरच करायची. असं करता करता शेवटी मग आकाश बरोबर लग्न ठरलं. कसलेही आडेवेडे न घेता तो मेडिकल एक्झामिनेशनसाठी तयार झाला. सगळे रिपोर्ट क्लिअर आले. दोघांचं लग्न झालं. खरं तर लग्न या विषयावरच रेवा वैतागली होती, पण आईबाबांचं वाढतं वय, पप्पांची ढासळत चाललेली तब्येत पाहता, मुख्य म्हणजे आकाशचा समजूतदारपणा पाहून शेवटी तिने लग्नाचा निर्णय घेतला. पण पूर्वी झालेल्या जखमा मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा डोकं वर काढतच होत्या. सम्राटचं चांगलं स्थळ हातातून गेलं असंच तिला वाटत राहिलं. काही दिवस गेले आणि ती एक घटना घडली. रेवाकडे गुड न्यूज होती. आनंद, टेन्शन अशा मिश्र भावना तिच्या मनात होत्या. आकाश तिची खूप काळजी घ्यायचे, पण तिची मात्र उगीचच चिडचिड व्हायची. आज चेकअपसाठी हॉस्पिटलला जायचं होतं. रेवा, मी तुझ्यासोबत हॉस्पिटलला येईन आणि तिथून पुढे ऑफिसला जाईन, ते म्हणाले. ती काही बोलली नाही. चेकअप झालं. डॉक्टरांनी सगळं ओके आहे असं सांगितलं. दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडणार तेवढ्यात तिला प्राची दिसली. तिच्या ऑफिसमधली, पहिल्या ऑफिसमधली. प्राचीला पाहून तिला आनंद झाला. प्राचीचं सुद्धा तिच्याकडे लक्ष गेलं. रेवा पुढे झाली. आकाशची प्राचीशी ओळख करून दिली. किती वर्षांनी भेटतोय नाही प्राची, ती म्हणाली. त्यावरही प्राची काही बोलली नाही.
ती शांतच होती, पण रेवा मात्र खूपच एक्सायटेड होती. ती आकाशला म्हणाली, आकाश, तुम्ही ऑफिसला पुढे व्हा, मी माझ्या मैत्रिणीशी थोड्या गप्पा करून येते. आकाश पण हसले. काळजी घे आणि सांभाळून घरी जा असं म्हणाले आणि निघून गेले. तिने मग प्राचीचा हात घट्ट पकडला. प्राची, तू हॉस्पिटलमध्ये कशी? बरं नाहीये का? रेवाने काळजीने विचारलं. तरीही प्राची काहीच बोलत नव्हती. रेवालाच मग काळजी वाटू लागली. तिचा हात अधिक घट्ट धरत तिने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवलं. काय ग प्राची, घरी काही काळजीचं कारण आहे का? मग तिचं लक्ष प्राचीच्या गळ्याकडे गेलं. अरे प्राची, तुझं लग्न झालं? कौतुकाने रेवाने विचारलं. तेवढं ऐकताच तिला रडू फुटलं. हो, लग्न झालं आणि नशीब फुटलं, ती म्हणाली. अगं काय झालं? मी काही मदत करू शकते का? रेवा आता काळजीत पडली होती. रेवा, अगं तू वाचलीस, वेळेवरच तू ते ऑफिस सोडलंस, नाहीतर माझ्या वाटेचे भोग तुझ्या नशिबात आले असते. पटकन प्राची बोलून गेली तशी रेवा हादरली. नीट सांग मला, काय झालंय प्राची? तू अशी का बोलतेस? रेवा अधिकच काळजीने विचारू लागली. प्राचीने मग डोळे पुसले आणि बोलायला सुरुवात केली. सांगायला तर हवंच, नाहीतर तू किती भाग्यवान आहेस हे तुला कसं कळणार? रेवा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. हो रेवा, खरंच तू भाग्यवान आहेस अगं. देवाची कृपा आणि आई वडिलांची काहीतरी पुण्याई असेल म्हणून त्या अघोरी संकटातून तू वाचलीस, आणि माझी काहीतरी वाईट कर्म असतील म्हणून मी तिथे अडकले अगं. प्लीज प्राची, स्पष्ट काय ते सांग. आता तर माझा जीव वर खाली होऊ लागलाय, रेवाने काळजीने म्हटलं. रेवा, तू ऑफिसमध्ये होतीस तेव्हा तुझं भराभर प्रमोशन झालं, इन्क्रीमेंट झालं. आम्ही सगळेच तुझ्याबद्दल फार वाईट बोलायचो. सर पार्शलिटी करतात, तुला फेवर करतात असं म्हणायचो. राग मानू नकोस, अगदी खरं सांगते. तेव्हा आम्ही बरोबरच बोलायचो. सर खरोखरच पार्शलिटीज करत होते, नाहीतर विकास, प्रज्ञा मॅडम, मी, जाधव अशी एवढी चांगली लोक असताना प्रत्येक वेळेस तुलाच प्रमोशन आणि अवॉर्ड कसा मिळायचा? तिचं बोलणं ऐकून रेवाला जरा वाईट वाटलं. असं का म्हणतेस? मी काही मेहनत करत नव्हते का तेव्हा? तिने विचारलं. ते मला नाही माहीत, पण सर मात्र नक्कीच मोठा प्लॅन करत होते हे कळलंय मला. त्या नीच माणसाला सर म्हणायचं सुद्धा लाज वाटते मला. ते ऐकताच रेवाच्या पायाखालची जमीन सरकली. ए बाई, तू काय बोलतेयस? तुला तरी कळतंय का? रेवाने विचारलं. हो, पूर्ण शुद्धीवर आहे मी आणि म्हणूनच व्यवस्थित बोलू शकतेय. तुला इन्क्रीमेंट प्रमोशन देण्याचा त्यांचा प्लॅन होता. गोड गोड बोलून तुला आपल्या जाळ्यात अडकवायचं, आपल्या मुलाबरोबर तुझं जमवून द्यायचं आणि त्यांच्या त्या छंदी फंदी मुलाबरोबर तुझं लग्न लावून द्यायचं. तो मुलगा फक्त कॅरेक्टरलेस नाही तर त्याचा बापही तसाच आहे. ती असं म्हणताच रेवा भडकली. काहीतरी बोलू नकोस ग, आणि हे सगळं तुला कसं माहीत? तिने रागाने विचारलं. कारण मी सम्राटची बायको आहे. ते ऐकताच रेवा चांगलीच हादरली. हो रेवा, तू ऑफिस सोडून गेलीस त्यानंतर तू जे काम करत होतीस ते माझ्यावर आलं. त्याच मीटिंग्स, तसंच बाहेर जाणं, सम्राट बरोबर फिरणं, आणि मग अशाच एके दिवशी सरांनी मला लग्नाबद्दल विचारलं. मला खूप आनंद झाला. मी घरी सांगितलं. माझे आई बाबा तयार झाले. फार कुणी काही चौकशी केली नाही. मुलगा दिसायला सुंदर, इतका श्रीमंत, अगं कोण कशाला चौकशी करायला जाईल? आम्ही लग्न केलं. मोठं रिसेप्शन झालं. महिना अगदी आनंदात गेला ग. आणि त्यानंतर मी अचानक आजारी पडले. साधासा ताप आला. ताप उतरेना म्हणून ब्लड टेस्ट झाली. तेव्हा कळलं मला एड्स झालाय. सम्राटलाही तो झालाय. त्याला तर तो कधीच झाला होता. पण बघ ना, किती विकृती आहे त्याच्यात. त्याची विकृती लपवायला राजरोसपणे एका मिडल क्लास मुलीशी लग्न करून दिलं. म्हणजे मग त्याची अय्याशी सुद्धा चालू राहील आणि मूग गिळून गप्प राहणारी सून सुद्धा घरात येईल. माझ्या आयुष्याची, जीवाची त्याने कधीच पर्वा केली नाही. उलट मला एड्स झाला हे ऐकून त्याला आनंदच झाला. परपिडेत आनंद मिळवणारी ही विकृती त्या बाप लेकाची होती. घरात असताना सम्राटच्या वडिलांनी सुद्धा माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केला होता ग. जेव्हा मला एड्सची गोष्ट कळली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. पण सुदैवाने मी प्रेग्नंट वगैरे नव्हते. पण मी आता एड्सग्रस्त आहे ग. खरं सांगायची लाज वाटत नाही, कारण या बाबतीत खरंच मी दोषी नाही. त्यांच्या विकृतीची बळी मात्र ठरलेली आहे. मी खरंच सांगते, कारण मी जो मूर्खपणा केला तो
तो इतर मुलींनी करू नये असं मला वाटतं. आपण ना मोहात लवकर अडकतो. गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपल्या भल्याचंच बोलतो असं नसतं ग. बऱ्याचदा आपल्यासाठी रचलेला तो सापळा असतो. तुला माहिती आहे ना रेवा, एक माशी इकडे तिकडे फिरत असते आणि मग तिला मध दिसतं. अगदी लांबूनच ते मध ती थोडंसं चाखून पाहते. तिला ते आवडतं. हळूहळू ती पुढे जाते आणि मग इतकी आत जाते की त्या मधालाच चिकटून बसते. अगं, तिचे पंख मधाने डबडबतात. जे मध तिला हवं होतं, हवंसं वाटत होतं, ते मधच मग तिचा जीव घेतं ग. माझं अगदी तसंच झालंय. दुरून दिसणारा हा साखर डोह विषारी पाण्याने भरलेला आहे हे त्या डोहात पडल्यानंतर मला कळलं. म्हणून म्हटलं ना, तू निसटलीस, मी अडकले. ते ऐकून रेवाला धक्का बसला होता. तिला आता चक्कर येऊ लागली होती. तिने भीतच विचारलं, पण प्राची, तू आता कुठे राहतेस? काय सांगावं, डिव्होर्सची प्रोसेस चालू आहे. माझ्या आईबाबांनी माझी वेगळीकडे सोय करून दिली आहे. माझ्या भावाच्या संसारात त्यांना मी नकोय. खरं तर मी कुणालाच नकोय, कारण मी एड्सग्रस्त आहे. सगळ्यांना माझी भीती वाटते, म्हणूनच मी कुणाला नकोय. पण मला माझी मी हवी आहे. अश्वत्थाम्यासारखी ती भळभळती जखम घेऊन मी मरेपर्यंत जगणार आहे. सम्राट आणि त्याच्या बापासारख्या नीच माणसांना जिथे जमेल, जसं जमेल तसं एक्सपोज करत राहणार आहे. श्रीमंती, पैसा, सौंदर्याला भुलून एखाद्या मुलाच्या मागे जाणाऱ्या मुलींना मी जागवत राहणार आहे. अशीच जनजागृती करणार आहे. हेच माझ्या आयुष्याचं ध्येय झालंय आता. सध्या मी दुसरीकडे नोकरी करते. औषधं वेळेवर घेतली तर इतक्यात काही मी मरणार नाही हे ठाऊक आहे मला. पण हा असला भयंकर आजार घेऊन मी अभिमानाने नॉर्मलपणे जगतही नाही हेही तेवढंच खरं आहे. इथे मला चेकिंगला यावं लागतं म्हणून आले होते. पण तुला भेटून बरं वाटलं. रेवा, खरंच सांगते, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. चांगल्या माणसाशी लग्न केलंस. सुखाने संसार कर आता. त्या क्षणी रेवाला आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव झाली. मनोमन तिने देवाला हात जोडले. आईबाबांची माफी मागितली. आपले बाबा आपल्यासाठी उपकार करते ठरले आणि आपला साधा भोळा नवरा आकाश खरोखरच देव माणूस आहे याची तिला त्या क्षणी जाणीव झाली. आजपर्यंत आपण सगळ्यांशीच खूप वाईट वागलो, पण आता असं करायचं नाही. यापुढे आपण आपल्या आयुष्याचं नंदनवन करायचं. या सगळ्यांनाच खूप आनंद द्यायचा. आईबाबांची काळजी घ्यायची. आकाशला त्याच्या वाटेचं सुख द्यायचं असं तिने ठरवून टाकलं. तिने प्राचीच्या खांद्यावर हात ठेवला. प्राची, काही मदत लागली तर जरूर कळव हां, असं म्हटलं. प्राचीने तिला घट्ट मिठी मारली. तू सुद्धा काळजी घे रेवा, असं म्हटलं. प्राची पुढे निघून गेली आणि रेवा मात्र क्षणभर तिथेच थांबली, त्या विषारी पाणी असलेल्या भयंकर साखर डोहाचा विचार करत.